नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बदलापूरमधील नागरिकांचं आंदोलन हे शांत आहे. रेल्वे सेवा आता सुरळीत आहे. बदलापूर स्थानकाबाहेर खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढलाय. बदलापूर शहरातील इंटरनेट अजूनही बंद आहेत. बदलापुरात आजही कलम 163 लागू. शहरातील दुकानं ही सध्या बंद आहेत. आदर्श शाळेत 2 मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर नागरिकांचं 11 तास रेल रोको आंदोलन. काल संध्याकाळी 6 वाजता रेल्वे ट्रॅकवरून न हटणाऱ्या जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज. पोलिसांनी लाठीचार्ज करता जमावाकडूनही दगडफेक करण्यात आली. रेल्वे रूळ मोकळे झाल्यानंतर काल संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास रेल्वे सेवा सुरू झाली. आज सकाळपासून शहर पूर्वपदावर रेल्वे सेवाही सुरळीत. बदलापूर स्थानकाबाहेर खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात आजही कलम 163 लागू. बदलापूर शहरातील इंटरनेट अजूनही बंद. काही ठिकाणी दुकानही बंद. अत्याचाराच्या घटनेचा तपास करण्यासाठी सरकारकडून SIT स्थापन. अत्याचाराचा खटला चालवण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती.